Hi guys, welcome back to our channel. Welcome back to the 9 to 5. And 5 to 9. 5 to 9. After 9 to 5, आम्ही करतोय vlog. So, welcome back to our channel and thanks for your support. आपले रोज कितीच्या वर व्ह्यूज चाललेत? चांगले व्ह्यूज चालू. चांगले व्ह्यूज चाललेत, 100च्या वर व्ह्यूज चाललेत. आणि खूप जण आम्हाला विचारत पण आहेत तुमचा नेक्स्ट व्लॉग कधी पडणार आहे, तुमचा नेक्स्ट व्लॉग कधी पडणार आहे. असं नाही की बाबा आम्ही खूप ग्रो व्हायलोय, पण थोडं थोडं व्हायलोय. दॅट इज अवर अचिव्हमेंट, राईट? दॅट इज अवर अचिव्हमेंट गाईज. थँक्स फॉर युअर सपोर्ट. फक्त आणि फक्त 1000 सबस्क्रायबरला किती सबस्क्रायबर कमी आहे आपल्याला? 53 सबस्क्रायबर आहे. 53 सबस्क्रायबर कमी आहेत. 1000 सबस्क्रायबर पर्यंत सफर आमचा खूप चांगला झालेला आहे. थंडी भरपूर आहे गाईज, स्वेटर वापरत जा. आमचं असं स्ट्रगल चालू राहील. त्यामुळे आजचा काय अजेंडा सेम असणार आहे जसा काल होता. 9 to 5 part my tire. 9 to 5 आणि 9 to 5 आणि 5 to 5. लहानपणापासूनचं स्वप्न होतं की युट्यूबर व्हावं. सध्या आम्ही खूप लोकांचं इन्स्पिरेशन. जर तुम्ही MS45 हा एक युट्यूब चॅनल आणि युट्यूबर आहे, त्याचे बघा, मला वाटेल कंटेंट क्रिंज म्हणतं. सगळ्यांना सगळं माहीत असतं, पण एवढं आपल्याला कळलंय जे आपले आहेत त्यांच्याकडून सपोर्ट कमी यायला लागला आपल्याला. कमेंट नाही, बरोबर का नाही? No comment. नो कमेंट्स, नो लाईक्स, नो शेअर, बिकॉज दे सफर डोंट केअर. करायचं तर आहे. हो, सबस्क्राईब तर आहे, पण ठीक आहे. तर लोकांचा विचार केला तर आम्ही आज 947 सबस्क्रायबर आहे आम्हाला. गाडी सावकाश बघा, सेंटरला घेऊन चालवलाय. गाडी एक साईडला हात सोडून चालवतो. आमचे स्टुडंट खूप आहेत, आम्हाला फॉलो करणारे पण भरपूर जण आहेत. ओके, लोकांचा बिलकुल विचार करू नका. तुम्ही चांगलं केलात तरी लोक नावं ठेवणार आहेत, तुम्ही वाईट केलात तरी लोक नावं ठेवणार आहेत. त्यामुळे तुमच्या दोन्ही जगात तुमची द्वंद्व सोडू नका. फक्त लाईफ एन्जॉय करा गाईज. कायच करायचं नाही, फक्त एन्जॉय करायचं काय. Enjoying life is a real success. ओके, मजा येते. आधी वाटायचं कंटेंट काय टाकाव पहिला आमचा एवढा Pause. कॉन्फिडन्स नव्हता, होता का आपला? पण आधी आमचा एवढा कॉन्फिडन्स नव्हता कॅमेरा समोर, माहिती का? आणि आमचं कम्युनिकेशन स्किल पण चांगलं नव्हतं आधी. पण जेव्हापासून आम्ही युट्यूब चालू केलं ना, तुला सांगतो बरं वाटायला लागलाय आणि कॉन्फिडन्स पण यायला लागलाय. आमचं सोशल कॉन्फिडन्स वाढलाय. द वे वी आर कम्युनिकेटिंग राईट नाव. हे बघा, अशी चुका होत राहतात कारण आम्ही लर्निंग फेज मध्ये आहे. द वे वी आर कम्युनिकेटिंग राईट नाव फ्रॉम पास्ट 2 years तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर एवढं चांगलं कम्युनिकेशन माझं नव्हतंच, आणि याचं पण होतं, पण आमच्यामध्येच होतं. मला तर वाटत नाही आपल्यामध्ये पण असलं जबरदस्त नव्हतं जेवढं आता आपण प्रोफेशनल वे मध्ये अजून पण सुरुवात प्रयत्न करतोय नवीन, त्याच्यात काहीतरी इनपुट द्यायचं, चांगल्या गोष्टी कारण पब्लिकचा सपोर्ट भेटतोय आपल्याला, माहिती का? क्युरियस आहेत. आता ते जिमचं नाव घेत नाही. एक जिमचा आपला ट्रेनर आहे, मला ट्रेनरचं नाव आठवत नाही त्या सरांचं. 100% सर. ते नाही हो सर, दुसरे आपले हे नाही, ज्यांच्यासोबत आपण पडका घेतला तो ट्रेनर नाही आहे. मी बिग फिटनेसला जातो. त्या जिमचे एक बेस्ट फ्रेंड सारखे ट्रेनर आहेत, मला नावच आठवण आहे. मग त्यांनी मला रोज जाताना विचारतात की, म्हणजे जिमला मी आता सध्या पॉज घेतलाय. ओके, का बरं काय आता काय दुकान लागलंय प्राण जन दयार मुले पुकार तू ही तो यार मुलया मुर्शिद मेरा. पुढं पॉज का घेतलं ते सांग. पॉज काय आता कमबॅक करायचं सोडत, तसं काय नाही. सगळ्यात वर्स्ट काय म्हणतात त्याला, सगळ्यात वर्स्ट फॉल बॅक काय आहे हे मला बघायचं होतं. सगळ्यात खाली पडल्यानंतर कसं उठायचं, त्यासाठी मी कमबॅक घेतला. उठणार सर, आपण उठणार, एक दिवस उठणार आणि आपल्या सगळ्या मित्रांचे आपण जॉब सोडणार. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यात पहिला आपल्यापासून सुरुवात, आपल्यापासून करायची. मॉनिटाईज झालं विषय खोल करू. त्याला वेळ लागेल का?
वेळ लागणार नाही. का लागणार नाही? कारण तुमचा जर सपोर्ट असेल जबरदस्त वाला, तुम्ही जर शेअर केलात व्हिडिओ जास्त पब्लिक सोबत आणि जास्त तुमच्या फ्रेंड सोबत, सबस्क्राईब केलात, इन्फॉर्मेशन तुम्हाला काय हवे, हा कमेंट करा. थांबा, या साईडला घेतो. इन्फॉर्मेशन काय हवे, काय कोणत्या गोष्टीवर डिस्कस करावं, तेव्हा मुद्दा महत्वाचा आहे. ज्या तुम्ही कमेंट करा फक्त. आमच्याकडे डिस्कस करण्यासाठी खूप काही आहे. सध्या आम्हाला डोकं स्टिम्युलेट करावं लागते ना नुसते काय कंटेंट टाकतो. बरोबर आहे का नाही? बरोबर. तो एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नाही आहे तसा, करूच शकतो. ठीक आहे, आपण काय प्रॉब्लेम नाही आहे. आता आमच्याकडे बरेचसे मित्र होते. काल आम्ही मार्केटिंग वाल्या मित्रांसोबत ओळख करून दिली होती. आमचे सॅटर्डेला एक फ्रेंड येणार आहेत हैदराबादवरून. तो हेट्रो मध्ये कामाला आहे. चांगला R&D पोझिशन, R&Dला आहे तो. आणि चांगला आहे, म्हणजे पे स्केल वगैरे चांगला आहे त्याचा. स्केल तर काय विषयच नाही आहे. पण ते कसं आहे, Peace matter करतं. पीस मॅटर करतं. आपल्याला काय दाखवायचं? हे बघा सर, हे बघा. तुमच्याकडे क्वालिटी असेल, नाही, नाही. थांबा एक मिनिट दाखवा बॅक कॅमेरा. पहिला तुम्ही सांगा सेंटेन्स. माझं काय म्हणायचं काय, तुमच्याकडे क्वालिटी आहे पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आता तुम्हाला दाखवतो. बघितलात का? गाडी कोणती आहे? गाडी कोणती आहे? ऑडी. ऑडी गाडी आहे बघा कशी पडली ओळखात. समजतंय का? म्हणजे सगळं काही योग्य समजलंय आहे, हो. सगळं काही मान्य आहे, ते तुमच्याकडे सगळं आहे, तुमचं सेफ्टी रेटिंग बिटिंग, पण धूळ खात पडले. काय उपयोग आहे? म्हणजे याचा अर्थ काय होतो, काय होतं? काय होतं म्हणजे कॅपेबल जिथं तुम्ही वर्थ आहे ना तिथंच करा काय करायचंय ते. जिथं तुमची व्हॅल्यू आहे, बरोबर का? जिथं तुमची व्हॅल्यू आहे तिथंच तुम्ही काम करा. ओके, थोडी सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. असं ऑडी सारखं तुम्हाला पडून राहायला लागेल. आता आपले खूप मित्र ऑडी आहेत, बरोबर का नाही? ऑडी आहे, काय उपयोग नाही. आपण मारुती सुझुकी बाहेर झालं की वॅगनर सारखी परिस्थिती आहे सध्या, अल्टो सारखी परिस्थिती आहे. अवघड आहे पण. ठीक आहे, पण काय त्याचं तरी काहीतरी असेल म्हणून तो तिथं पडलेला असेल. काहीतरी असेल म्हणूनच त्यांनी ते ऑडी तिथं लावून गेलाय, किंवा ते धूळगाड पडलेली आहे. त्याचा मागचा पास्ट काहीतरी असणारच आहे, म्हणूनच तिथं तो पडून राहिलाय. अपग्रेड करत चला, बोलत राहा सर. सर्व्हिस प्रमाणे आपल्याला हे करायचं. काय करायचं? अडॉप्ट करायचं. जनरेशन झेड जसं आलंय, आता अल्फा येईल, मग परत बीटा, गॅमा, डेल्टा बरंच काय काय येणार आहे. एक्सरेज. त्या सिच्युएशन वाईज आपल्या सगळ्यांना ऍडजस्ट करणं इज मस्ट थिंग. ये बरे. आमचा एक मेजर पर्स्पेक्टिव्ह काय आहे हा युट्यूब चॅनल चालू करण्यापेक्षा, की आमची कम्युनिकेशन स्किल सुधारणे. बरोबर आहे का नाही? सध्या वाईट आहे जरा. हा, थोडं इकडे घेतो. हात दुखा लागला. कष्ट करायला बसला. आम्हाला प्रूव्ह करायचंय की सगळं जॉब करून सगळी लाईफ जगवू शकतो आपण. तसं काय नाहीये. आपल्या सिटीमध्येच आम्ही बाहेरच्या सिटीपेक्षा जास्त पैसा कमवून दाखवणारच का नाही सर? पैसा आपल्याला शेवटी हे नाहीये, पीस मॅटर करणार शेवटी. तर पीसला थोडा तर लागतं का नाही? माल तर भरायला लागतं का नाही पैसा? हा मग होय. चला जरा कॅन्टीन पाशी घ्या, चहा वगैरे पिऊया. आपले ते काका आहेत का भाऊ? कॅन्टीन रिप्लेस केलं वाटतं ना? नाही कोणतर ओव्हरकम का ओव्हरटेक म्हणतात त्याला. कोणतर ओव्हरकम केलं कॅन्टीन. ओव्हरटेक म्हणलं तरी काय हरकत नाही. आपलं इंग्लिश एवढा इन्फ्लुएन्स नाहीये. यान माडवेस कोण केले आपले गँगस्टर नाहीच की. या आहेत की या राहू द्या. उनको दिखा वो आ रहे नाही, त्यांच्याकडनं कंप्लीट घ्या जरा. अरे नहीं कुछ नहीं, क्या नहीं, अब आ रहे थे मैं. अरे हमको थोड़ा ऑफिस का प्रॉब्लम चल रहा है इसलिए आए. हाँ, तुम भी नहीं आ रहे, क्या भी नहीं, जरा अभी हमारे. रोज आएंगे. हाँ. हे बघा किती क्युरियस आहेत आपल्याबद्दल. हे का बरं कट करूयात? त्यांनी विचारत होते का बरं आला नव्हतं. मग तेच किती दिवस झालं आला ना आला. हा 3 कट. आमचं डेली ब्लॉग. खोले से मंचूरी वगैरह खोले से आए तो यार क्या तुम्हें मुझे लगा करेंगे कुछ भी. कैंटीन किसी ने तो चलाने को लिया है. हाँ, अपने आदमी नहीं दिखे ना 2-3 दिन मुझे. नहीं तो
स्पेशल लगेगा ना दूसरे आदमी दिखे मेरे को स्पेशल जो है ना वो चाइनीज के लिए स्पेशल लगेगा अच्छा अच्छा चायनीज के लिए स्पेशल है का धरो ना धरो तुम नरो बॅक कॅमेरा चालू करतो रुको हे बघा चाचा से हाय 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 चाचाने मस्त चाचा मिस केलं का नाही आम्हाला चाचाने चहाच्या टपरीसोबत नवीन काहीतरी चालू केलं चायनीज चालू केलं तर ते पण तुम्हाला दाखवू आपण थोडा वेळात या चायनीज खायला या हे घ्या चहा शूट करके हमारे यूट्यूब में डालो क्या करने का क्या करने का बाहर से है ना हाँ बाहर से जरा शूट करके ना यूट्यूब में डालो हमारा बस बस डालते हैं अभी हाँ. डालते हैं अभी हाँ. तुम बोले ना डालते हैं अभी देखो चाचांचं म्हणणं असं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की त्या ह्याच्यामध्ये चहासोबत त्यांनी हे चालू केलं कोबी मंचुरी काय काय चायनीज भजे गरम वगैरे चालू केलं तर यार्ड बसे मार्केट यार्ड बसे तर तुम्ही पण येऊ एवढं शकता अहंकारी नाही आहे की पैसे घेऊन आम्ही कोलॅब ऍक्सेप्ट करू ज्यांना गरज आहे त्यांना आपल्या जवळचे माणसं आहेत ज्याने आपल्याला मानतात त्यांना फ्री मध्ये कोलॅब करून टाकू या कोल तर बघूया आता चहा पिऊन झाल्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवतो की त्यांचे आओ काय guys. कसे आओ चाय पी लो चाय पी लो अगर कम आ रही तो चाचाने चाचाने बड़ा वाली लाइट लगाई लाइट लगाने हमारे लिए बड़ा लाइट लगा लिया है लगाया बड़ा लाइट लगाया तो मैं कितना हैंडसम दिख रहा चाय पीने के बाद तुमको दिखा दे कैंडी चाय पीते पीते बात करता ना भाई बात करो आता मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठेही जावा रिलेशन मेंटेन ठेवा ओके कनेक्शन वाढवा आपले रिलेशन मेंटेन ठेवा काय बघायला रे जर तुमचा असा सपोर्ट भेटून राहिला असेच व्ह्यूज येत राहिले तर आम्ही डेडिकेटेडली आमचा सध्या कुठला प्लॅन आहे सर कशाचा प्लॅन आहे का सॉन्ग मूवी तो आहे ना, काढायचा आम्हाला ह्याची गरज आहे आपल्याला सध्या बर जर कोणी प्रोफेशनल फिमेल ऍक्टर हा फिमेलचीच गरज आहे प्रोफेशनल फिमेल ऍक्टर फॉर रील्स अँड यूट्यूब व्हिडिओज जर कोणी इंटरेस्टेड असेल फ्री मध्ये तर हा फ्री मध्ये बरं का सध्या आमची परिस्थिती नाही आहे आम्ही गरीब दोघं माणसं. अप्रोच झालेत पण थोडस सॅटिस्फॅक्टरी हो. नाही तुमचा थोडाफार छोटासा इंटरव्ह्यू घेतला जाईल तुमचं कम्युनिकेशन आणि कॅमेरा समोरचं बोलणं चेक केलं जाईल कॅमेरा सर कॅमेरा समोरचा बोलणं चेक केला जाईल हे आम्ही ऑन द स्पॉट बोलतोय स्क्रिप्टेड नाहीये त्यामुळं तुम्हाला स्क्रिप्ट देऊन बोलणं चेक केलं जाईल आणि आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ऍड केलं जाईल पुढचे जे प्रोजेक्ट असतील त्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटायची शक्यता असते खूप दिवस झाला इथं चहा पिला नाही आम्ही. पण चाचांना पण बरं वाटलं काय येत नाही काय नाही म्हणले भारी वाटलं त्यांना बोलून आपण त्याचं काय काय मिळतं काय काय स्पेशालिटी आहे टेस्टिंग बेस्टिंग करून जाऊया रिव्ह्यू घेऊ त्यांचा आता एकच मिनिटात आमचा चहा झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुम्हाला ऑन द स्पॉट स्टॉलवर भेटू तिथं आम्ही रिव्ह्यू करू कोणत्या प्रकारचे त्यांच्याकडे फूड आहेत अजून काय काय भेटतं कोणत्या कोणत्या प्रकारचे डिशेस त्यांनी ठेवलेत फर्स्ट कोलॅबोरेशन करून टाकू आपण चला तर मित्रांनो पहिला फ्री कोलॅब आपण करायला सुरुवात करूया लेट्स गो अबिर हे वाला त्यांचं हॉटेल आहे काय टाकलं त्यांनी हा असं करायचं रे घेतला का तू चालू केला का हा नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल आम्ही करतो आहे इकडे. फर्स्ट कोलॅबोरेशन हा. विथ रॉयल चायनीज अँड फास्ट फूड सेंटर कॅफे दाखवा अँड फास्ट फूड सेंटर एकदा कॅफे दाखवा क्युरियोसिटी येईल इकडे या. चला हे आमची चायची टपरी इथं तिथं आम्ही चहा पितो आणि तेच इथून त्यांनी हे आपलं काफे हे आहे किचन किचन यामध्ये स्पेशल काय काय स्पेशल बनवलं किचन बघू शकता हे किचन आहे डिशेस विचारून आपण तिकडे घ्यायला तर अशा प्रकारे यांनी सुंदर प्रमाणात इथं कोबी मंचुरियन बरेचसे मसाले पदार्थ बनवून देतात बघूया काय काय मिळतं आपल्याकडे भैया काय 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 मिळतं डिशेस सांगायला चिकन मंचुरियन कोबी मंचुरियन मोठ्याने सांगा जरा चिकन मंचुरियन राईस नूडल लॉलीपॉप व्हेज मंचुरियन
चिकन त्रिपल राईस सगळं तुम्ही बनवताय? हा सगळं शेफ ओके. कधीपासून शिकलात? डायरेक्ट चालू केलात तुम्ही? कधी ह्याच्या आधी कुठे बनवायला शिकला होता तुम्ही? जोडबसना चौकात कुठे? जोडबसना चौकात जोडबसना चौकात. तर अशा प्रकारे हे बनवत आता. हे आमच्या चहाच्या टपरीपासून फक्त जस्ट 1 पावलाच्या अंतरावर आहे. हे बघा इथं बघू शकता, हे कांदा आहे. झप करायचं. नक्की विजिट करा मित्रांनो. शेफचं नाव काय आपलं? नका तुमचं नाव सांगा. रामसिंग रामसिंग ओके लवटे. रामसिंग लोहार रामसिंग लोहार हे इथले शेफ आहेत. आणि अशा प्रकारे इथं तुम्हाला कोबी मंचुरियन भजी त्याच्या काय टेस्ट करणार का तुम्ही? नाही बोला. कॅफे खाल्लात का नाही काय इथं? कॅफे काय खाणार का? तुम्हाला लगेच 2 मिनिटात तयार करून देतात त्यांनी. लगेच हो का? हे शेफ समद लोंढे म्हणजे की त्यांना काय बनवायला येत नाही, पण तरी पण चला नक्कीच. आपण चालू करूया सर. नक्कीच नक्की विजिट करा यार्डला. जेव्हा तुम्ही बोरामणी करून यार्डला याल आणि यार्डमधून जेव्हा बोरामणीला जाल, तिथं सेंटर चौकात ट्रॅफिक सिग्नलच्या समोरच तुम्हाला बघायला भेटेल रॉयल चायनीज. सेंटर. नक्की विजिट करा. रॉयल चायनीज सेंटर नक्की विजिट करा. टेस्ट एकदम बेस्ट आहे. वन्स विजिट ऑलवेज विजिट. जय हिंद. ओके. जय हिंद. चालू केलं का? हा. वाटली टाकलं. That's it for today. Let's see you again tomorrow.